केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 25 ते 27 मे असे 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत। आज रात्री 9:30 वाजण्याच्या सुमाराला अमित शाह नागपूरमध्ये दाखल होतील। सोमवारी ते नागपूर आणि नांदेडमध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी लावतील आणि त्यानंतर मंगळवारी 27 मे रोजी ते मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थित असतील। दिल्लीत आज एनडीए घटक पक्षांची बैठक होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे। बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूर जनगणनेवर चर्चा होण्याची शक्यता आहे। तसंच भाजप शासित राज्यातील सीएम डीसीएम बैठकीला उपस्थित राहतील। मुंबई महानगर परिसराला ग्रोथ हब म्हणून विकसित केलं जात आहे। हा परिसर 2047 पर्यंत 1.5 लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचं क्षेत्र बनण्याचं ध्येय ठेवण्यात आले। हे उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र सरकारनं विशेष वित्तीय सहाय्य करावं अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीती आयोगाच्या बैठकीमध्ये केली आहे। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 166 दिवस पूर्ण झालेत। मात्र तरीही आरोपी कृष्ण आंधळे पोलिसांना काही सापडलं नाहीये। कृष्ण आंधळेचा शोध पोलीस आणि सीआयडीची पथकं घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलं। रिक्षा टॅक्सीच्या मीटर रिकॅलिब्रेशनसाठी 1 आठवडा उरलाय। 31 मे पर्यंत मीटरचं रिकॅलिब्रेशन पूर्ण न केल्यास 1 जून पासून थेट दंडात्मक कारवाई होणार आहे। आतापर्यंत 70% रिकॅलिब्रेशन पूर्ण झाल्याची माहिती मिळते। महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळानं 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले। या परीक्षा 24 जून पासून सुरू होतील। 12वीच्या लेखी परीक्षा 16 जुलैपर्यंत तर 10वीच्या परीक्षा 8 जुलैपर्यंत चालणार आहेत। प्रात्यक्षिक तोंडी व अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा 24 जून पासून सुरू होतील। दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 4 जुलैपर्यंत परीक्षा होणार आहेत। रायगडमधील जंजिरा किल्ल्याचे दरवाजे उद्यापासून बंद करण्यात येणार आहेत। मेरीटाईम बोर्ड आणि पुरातत्व विभागाने हा निर्णय घेतलाय। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्य मंदिर काही काळ दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे। त्यामुळे रंगकर्मी आणि नाट्यरसिकांनी महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। संपूर्ण राज्याला पावसाचा रेड अलर्ट दिलाय। 28 तारखेपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्यानं मुसळधार पावसाची शक्यता आहे। मंगळवारपर्यंत राज्यामध्ये मोठा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय। मुंबई आणि उपनगरात पावसानं हजेरी लावली आहे। सकाळपासून मुंबई ठाण्यात पावसाची रिपरिप सुरू आहे। मान्सून 1 आठवडा आधीच केरळमध्ये दाखल झालाय। पुढचे 2-3 दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे संपूर्ण राज्याला पावसाचा रेड अलर्ट आहे। राजधानी दिल्लीमध्ये रात्रभर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलं। पावसामुळे रस्ते विमान वाहतुकीला फटका बसला। पाकिस्तानला वादळी पावसाचा तडाखा बसला। मुसळधार पावसामुळे 13 जणांचा बळी गेलाय तर 92 जण जखमी झालेत। पाकिस्तानातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा मोठा फटका बसला। सातारा जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे मे महिन्यातच धबधबे वाहू लागले। सातारा जिल्ह्यातील ठोसेघर, एकीव, ओझरडे आणि सर्व धबधबे ओसंडून वाहत आहेत। या धबधब्याचा परिसर हिरवाईनं बहरलेला असून पर्यटकांना हे धबधबे आता खुणावू लागलेत। हा निसर्ग डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटक या धबधब्याच्या ठिकाणी जाऊ लागलेत। मात्र अशा ठिकाणी पर्यटनासाठी जाताना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन झी 24 तासच्या वतीनं करण्यात येत आहे। सोलापुरातील शिरापूर गावात अवकाळी पावसामुळे आणखी एक बळी गेलाय। एका महिलेच्या अंगावर गोठा कोसळला त्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला। देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे। दिल्ली, केरळ, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश सारख्या राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी रुग्णालयांना सतर्क ठेवलंय। दिल्लीमध्ये 3 वर्षात प्रथमच कोरोना 23 रुग्ण आढळलेत। मे महिन्यात केरळमध्ये सर्वाधिक 273 संक्रमित रुग्ण आढळले। मुंबईमध्ये 24 तासात कोरोनाचे 35 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत। मुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 3 मृत्यू झालाय। ठाण्यातील कळव्यामध्ये कोरोनाचा पहिला बळी गेला। 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे। रायगडमध्ये बागमांडला ते वेशवी दरम्यान नवीन पुलाचं काम सुरू आहे। मात्र या ठिकाणी पावसामुळे चिखलाचं साम्राज्य पसरल्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय। याकडे ठेकेदारांचं दुर्लक्ष होतं।
वाशिमच्या रिसोडमध्ये पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी झाली आहे। तसंच ही पाईपलाईन फुटल्यानं नियमित पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याचीही शक्यता आहे। उल्हासनगर महापालिकेतील मालमत्ता करातील भ्रष्टाचाराविरोधात आमरण उपोषण करण्यात आले। काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड यांनी हे उपोषण केलं। मालमत्ता कर विभागातील काही कर्मचाऱ्यांनी एका खासगी कंपनीला 9 कोटी रुपये कर कपात करून कर माफी दिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे। भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यात अस्वलीनं धुमाकूळ घातलाय। शेत शिवारात आणि नागरी वस्तीत अस्वलीनं धुमाकूळ घातला। अस्वलीच्या दर्शनामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होताच अस्वलीला अधिवासात सोडून देण्यात आलं। अवकाळी पावसामुळे कोकणात शेती कामाचं वेळापत्रक कोलमडलंय। भात पेरणीचं काम खोळंबलेली आहेत। धूळ पेरणीऐवजी आता चिखल पेरा करावा लागण्याची शक्यता वर्तवली जाते, त्यामुळे भात पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागाने केलंय। साताऱ्यातील कास पठारावर काही तरुण पर्यटकांची हुल्लडबाजी सुरू आहे। हे तरुण रस्त्यामध्ये गाडी थांबवून नाचत इतर पर्यटकांना वेगवेगळे हातवारे करतात आणि त्यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष देऊन हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। श्रीरामपूर शहरात हजारो किलो गोवंशाचं कातडं जप्त केले। या कातड्याची किंमत लाखोंच्या घरात आहे। अमरावतीतील हे कातडं नेण्यात येत होतं। या प्रकरणी चालक सादिक शेख याला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून 13,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। अलिबाग समुद्रकिनारी एटीव्ही बाईकनं एका वृद्धाला धडक दिली आहे। दुर्घटनेमध्ये एक वृद्ध पर्यटक किरकोळ जखमी झालाय। यापूर्वीही अलिबाग बीचवर असा प्रकार घडलाय, मात्र यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। नाशिकमध्ये एका तरुणानं लग्नामध्ये वधू कक्षातून 4 लाखांचे दागिने चोरी केले। या प्रकरणी या चोरट्याला अटक करण्यात आली आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या तरुणाला अटक केली। बीडमध्ये आठवडाभरापासून पावसानं थैमान घातलंय। उन्हाळ्यात पावसानं हजेरी लावल्यानं दैनंदिन जीवनावरही परिणाम झालाय। या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। अहिल्यानगरातील चौंडीमध्ये अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी करण्यात येते। या जयंतीच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या येणार असल्याची माहिती विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिली आहे। यावेळी राष्ट्रपतींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील उपस्थित असतील।